राधिका, यांना हात नेला त्याला खूप वेळ झाला ग आता. डॉक्टर अजून कसे आले नाहीत बाहेर. यांचं काही बरं वाईट नाही हो नानीजी, काही होणार नाही नानाजींना. अहो एकदमच ठीक असतील. असं काऊन बोलून राहिले? आपल्या नानाजींनी कोणाचं काही वाईट केलंय का? मग त्यांचं वाईट काऊन होईल? आणि आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आहेतच की त्यांच्या पाठीशी, हो ना? पण राधिका, मला खूप भीती वाटते ग. नानीजी, बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे तिचा विश्वास असते, नवऱ्यावरचा विश्वास. आणि जोवर तो शाबूत आहे तोवर कुठलंही संकट, कुठलीही परिस्थिती त्याला तिच्यापासून दूर नाही करू शकत. एक्सक्यूज मी, मिस्टर दामलेंच्या नातेवाईकांपैकी कोणी आहे का? त्यांची मुलगी किंवा मुलगा वगैरे? का नाही डॉक्टर, ऍक्च्युअली काय आहे ना, मी आहे. तुम्ही कोण? मी त्यांची मुलगी. हे बघा, कंडिशन थोडी क्रिटिकल आहे. त्यांना अटॅक येऊन गेलेला आहे आणि ECG मध्येही थोडी व्हेरिएशन्स आहेत. तर आपल्याला ताबडतोब ऑपरेशन करायला लागेल. डॉक्टर लवकर म्हणजे किती लवकर? लगेच, ॲज अर्ली एज पॉसिबल. करा ना मग डॉक्टर साहेब, वाट कशाची पाहून राहिले? त्यांना वाचवण्यासाठी जे काही करायचं ते सगळं करा. हो, पण ऑपरेशनसाठी खर्च लागेल ना. किती? साधारण 4-1 लाख तरी खर्च होईल. पण डॉक्टर साहेब, माझा मुलगा आणि सून इथे नाही येतो. ॲटलिस्ट 1.5 लाख रुपये तुम्ही डिपॉझिट करा, म्हणजे ऑपरेशनच्या प्रोसिजरला सुरुवात करता येईल. मला वाटतं पंकज आणि समिधा येईपर्यंत आपण थांबावं. कायचे काही बोलून राहिलं तुम्ही तर काकू? डॉक्टर म्हटले ना आता लवकर ऑपरेशन करायला लागेल म्हणून. पण राधिका, पंकजला हे कळवायला तर हवं. हे बघा, तुम्ही डिस्कशन करत बसू नका. पेशंटचे मेडिक्लेम असेल तर तेही आम्हाला चालेल. पण मेडिक्लेम बद्दल सुद्धा यांना आणि पंकजला सगळं माहिती आहे. जे काय करायचं ते लवकर करा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. इट्स अन इमर्जन्सी. राधिका, पंकजला आणि समिधाला परत फोन लागतोय का बघ ना. आता तरी लागेल. लागला का ग फोन? नानीजी, फोन नाही लागून राहिला. आई, आता आम्ही कुठे खेळायचं? नको, नानू आजोबा आले परत ओरडतील. काय झालं रे? नानू आजोबा ओरडले. मी त्रास दिलात का त्यांना? नाही, आम्ही हॉलमध्ये खेळत होतो. ते आम्हाला ओरडले आणि म्हणाले आज जा. ते का ओरडले बाबा? अरे तुमच्या आवाजाचा त्रास झाला असेल त्यांना. तुम्ही इथे खेळा. विजय काकाही आमच्या सोबत खेळत नाही. कोणीच चांगलं बोलत नाही आमच्याशी. असं का बाबा? सगळ्या मोठ्या माणसांसोबत भांडणं झाली आहेत का? आर्यन, असं काही झालेलं नाही. तुम्ही अंगणात जाऊन खेळा. पण तिथे पण नानू आजोबा ओरडले तर? नाही ओरडणार. जा जा बाळ. बर, चल. मुलांना सांगितलंस तसं खरंच काही झालेलं नाही. म्हणजे घरातलं वातावरण बदललंय हे मुलांनी कळते की त्या. आता मी त्यांना काय सांगू मोहन? करेक्ट, मुलांना आता गप्प केलंस तू, पण अख्खं घर गप्प झाले गीता. त्यांना कधी बोलतं करणार आहेस आणि कसं? मी फक्त एक सत्य समोर आणलंय मोहन. हो, पण माझ्याशी बोलल्याशिवाय तू कुठलंही पाऊल उचलणार नाहीस हे मी तुला आधी सांगितलं होतं गीता. तुझ्यामुळे घरातला प्रत्येक जण डिस्टर्ब झालाय.
दादा बहिणीला काय वाटलं असेल याचा विचार केलास तू? त्यांना काय धक्का बसला असेल हे असं सगळं समोर आलं त्यांच्या. पण कधी ना कधी ते उघड होणारच होतं ना मोहन. पण ते तू का उघड केलंस गीता, हेच माझं म्हणणं आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्यांना कळलं असतंच ना. तुला उघड करायची काय गरज होती? आई मला ओरडली तेव्हा तुला खूप वाईट वाटलं, एकटी पडली होतीस, त्रास झाला हो ना. त्यानंतर आई तुझ्याशी येऊन बोलली सुद्धा. पण तेव्हाचा अपमान बहुतेक तू अजून विसरलेली नाहीयेस. इगो इगो फक्त इगोमुळे हे सगळं झालं असं नाही वाटत तुला? मग काय करायला हवं होतं? मी गप्प बसून राहायला हवं होतं. इतकं मोठं सत्य घरात लपवलेलं असतं ना. अरे पण एकदम जाऊन अचानक आईला सांगायची काय गरज होती? जरा जरा पद्धतशीरपणे योग्य प्रकारे आईच्या कानावर घालता आलं असतं तर ही अशी तिडीक गेली नसती तिच्या डोक्यामध्ये. आईने मला शिक्षा केली तशीच ती विक्रांतला करते की नाही हेच बघायचं होतं ना तुला. असं नाही रे मोहन. हे घर पूर्वीसारखं परत कधी होईल मला माहित नाही. आणि मी हे चिडून बोलत नाहीये. पण तू मला सांग गीता, हे जे सत्य आहे हे सगळ्यांसमोर तू आणलंस, मग हे घर पुन्हा पूर्वीसारखं करणं तुला जमणार आहे? माई येऊ का आत? मुलांवर झालं का ओरडून? अगं मुलं किती आवाज करतात. ते घरात प्रसंग काय आणि ही वागतात काय? घरात काय प्रसंग आहे हे मुलांना काय कळणार? लहान आहेत ती. आई अगं घरात टेन्शन किती चाललंय ना, आणि त्यातनं हा त्यांचा आरडाओरडा खेळणं मला नाही सहन होत. जे काय झालं ना नानू ते माझ्यात आणि विक्रांतमध्ये आहे. त्याची झळ पोरांना लागता कामा नये. त्यांना खेळू द्या. उगाच त्यांच्यावर ओरडू नका, मला सहन होणार नाही ते. पण माई घरातली ही शांतता किती अंगावर येते त्याचं काय? हे बघ, मला काही घरात दहशत निर्माण करायची नाहीये. ज्याची चूक होती त्याची त्याला मी शिक्षा दिलीये. आता बाकीच्यांनी तरी नेहमीसारखं वागा, निदान तसा प्रयत्न करा. मुलांवर ओरडू नका. त्यांना हवं तसं खेळू द्या. त्यांच्यावर उगीच राग काढू नका. कळलं का? ठीक आहे, येतो माई. हलके जरा मीठ आण. अगो बाई, आजही मीठ कमी पडलंय का? काय असं होतंय कोण जाणे. बघ नानू मामा, ऍक्च्युली आई तिखट जास्त आणि मीठ कमी पडलंय. मी ना आज चवच नाही घेऊन बघितली. नाही असू दे, एखाद दिवस होतोच. म्हणजे आई आज तुम्ही जेवण नाही केलंय? नाही मी केलंय, म्हणजे मदत केली मी तिला. काय सांगतोयस काय? म्हणून गडबड झाली की काय? हा विक्रांत, काकी तू खाऊन घ्या. आजीने पाहिलं तर? आई नाहीयेत घरात म्हणूनच तर आली. विक्रांत, तू खाल्लं नाहीस तर वहिनींना चैन नाही पडणार आहे. आजीला नाही आवडणार तू इथे येऊन माझ्याशी बोललेलं. पण मला बोलायचंय तुझ्याशी. मला तुला हे सांगायचंय की माझा हेतू खरंच वाईट नव्हता विक्रांत.